नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष श्रोते हो नमस्कार. मी आर.जे. निशा रेडिओ MPSC गुरुच्या व्यक्तिविशेष या सत्रात तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष हे सत्र नेहमी ऐकत असतो. त्यामध्ये आपण सामाजिक, कला, विज्ञान, क्रीडा अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांमध्ये ज्या व्यक्तींनी त्यांची उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे आणि त्यांच्या कामगिरीचा सर्वत्र ठसा उमटवला आहे अशा सर्व थोर आणि महान व्यक्तींची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेत असतो. चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशाच एका थोर व्यक्तीची जीवनगाथा, ज्यांचे नाव आहे नानासाहेब धर्माधिकारी. नानासाहेब धर्माधिकारी ज्यांनी अध्यात्म, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, राष्ट्रनिष्ठा आणि मानवतेचा संदेश यांचा अद्वितीय संगम घडवून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आध्यात्मिक इतिहासात अमिट ठसा उमटवला, ते म्हणजे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी. 1 मार्च 1922 रोजी रायगड जिल्ह्यातील रेवणदंडा ऐतिहासिक भूमीत त्यांचा जन्म झाला. सागर किनारी वसलेले रेवणदंडा हे गाव केवळ निसर्ग सौंदर्याने नव्हे तर सांस्कृतिक वारशानेही समृद्ध आहे. 400 वर्षांची समाज प्रबोधनाची परंपरा लाभलेल्या या घराण्यात जन्म घेऊन नानासाहेबांनी त्या परंपरेला नवे आयाम दिले. त्यांचे मूळ आडनाव शांडिल्य असे होते. त्यांच्या पूर्वजांना धर्माधिकारी ही पदवी बहाल झाली आणि त्या पदवीला साजेसे जीवन जगण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले. नानासाहेबांचे औपचारिक शिक्षण 4थी पर्यंत झाले, परंतु शिक्षण हे केवळ शाळेतूनच मिळते असे नसते. जीवनातून, संत वाङ्मयातून, अनुभवातून आणि चिंतनातूनही मिळते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या अभंग ओव्यांनी त्यांचे मन हे लहानपणापासूनच घडवले. अध्यात्म हे केवळ कर्मकांड नसून ते जीवन जगण्याची पद्धत आहे हे त्यांनी लवकरच आत्मसात केले. त्यांना जाणवले की समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, जातीभेद, स्त्रीदमन, व्यसनाधीनता आणि अनिष्ट रूढी परंपरा यांचे जाळे पसरलेले आहे. समाज सुशिक्षित होत असला तरी संस्कारित होत नाही ही त्यांची वेदना होती आणि म्हणूनच त्यांनी ठरवले की समाज परिवर्तनाची सुरुवात संस्कारातून करायची. यानंतर 1943 साली त्यांनी श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. 8 ऑक्टोबर 1943 रोजी मुंबई येथे पहिली श्री बैठक सुरू झाली. या बैठकीचा उद्देश होता की संत वाङ्मयांवर आधारित जीवनमूल्यांचा प्रसार करणे. श्री बैठकीत केवळ धार्मिक प्रवचन नसे, तेथे जीवनाचे खरे धडे दिले जात. कर्तव्य, प्रामाणिकपणा, संयम, राष्ट्रभक्ती, कुटुंब संस्कार, पर्यावरण प्रेम आणि समाजसेवा या सर्व महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. सुरुवातीला मराठी भाषेत सुरू झालेल्या बैठका पुढे हिंदी, तामिळ, कन्नड, बंगाली आदी भाषांतूनही घेतल्या जाऊ लागल्या. महिलांसाठी मात्र स्वतंत्र बैठका, बालोपासना, युवकांसाठी मार्गदर्शन सत्रे अशा अनेक उपक्रमातून ही चळवळ विस्तारत गेली. आज 7 दशकाहूनही अधिक काळ उलटून गेला तरी श्री बैठक परंपरा तितक्या शिस्तबद्ध पद्धतीने चालू आहे. देशविदेशातील लाखो स्त्री सदस्य या संस्कार परंपरेशी जोडले गेले आहेत. नानासाहेबांनी समाजातील अंधश्रद्धेवर थेट प्रहार केला. लोक स्वतःच्या अपयशाचे, आजाराचे किंवा संकटाचे कारण जादूटोणा, दैव किंवा कर्मकांडात शोधत असत. त्यांनी सांगितले की अज्ञान हे सर्व समस्यांचे मूळ आहे. संत साहित्याच्या आधारे विवेक जगवण्याचे काम त्यांनी केले. जातीभेद, अस्पृश्यता, स्त्रियांवरील अन्याय, व्यसनाधीनता या सर्वांविरुद्ध त्यांनी ठाम भूमिका घेतली. शेकडो गावे व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आदिवासी व वनवासी भागात जाऊन शिक्षण, स्वच्छता, आरोग्य आणि नैतिकता यांचे संस्कार रुजवले. मनुष्य ही एकच जात आणि मानवता हा एकच धर्म हा त्यांचा संदेश
समाजात एकात्मतेची भावना निर्माण करणारा ठरला. देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय दिले आहे हे अतिशय महत्त्वाचे, हा त्यांचा विचार प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून देणारा ठरला. त्यांच्या पश्चात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान या संस्थेमार्फत त्यांचे कार्य अधिक व्यापक झाले. प्रतिष्ठानाने समाजाच्या विविध क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क शैक्षणिक साहित्य वाटप, आदिवासी बांधवांना शासकीय दाखले, रेशन कार्ड मिळवून देणे, त्यानंतर आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण, जलसंधारण आणि स्वच्छता अभियान, तलाव, धरणे, विहिरी यातील गाळ काढणे, पनवेल, महाड, नागाव, मुरुड, जंजिरा, कर्जत अशा अनेक ठिकाणी जलसंधारण आणि स्वच्छता उपक्रम राबवले गेले. हे केवळ पर्यावरण संवर्धन नव्हते, ते समाजातील सामूहिक श्रमसंस्काराचे उदाहरण होते आणि हे उत्तम उदाहरण बनत गेले. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क येथे तुळशी तलाव परिसरात तृणभक्षक प्राण्यांसाठी कुरण व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला. अन्न साखळी संतुलित राहावी, वन्यजीव मानवी वस्तीकडे वळू नयेत आणि पर्यावरणीय समतोल राखला जावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. निसर्गाशी सुसंवाद साधणे हेच खरे अध्यात्म आहे असे नानासाहेब मानत. त्यामुळेच पर्यावरण संवर्धन त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग बनला. प्रतिष्ठानतर्फे ग्रामीण, शहरी आणि डोंगराळ भागात नियमित निशुल्क आरोग्य शिबिरे आयोजित केली जातात. अस्थिरोग, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, स्त्रीरोग, दंतचिकित्सा, त्वचारोग अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर ही सेवा देतात. 20 डिसेंबर 2023 रोजी आयोजित महाआरोग्य शिबिरात सुमारे 1.5 लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली. 1500 पेक्षा अधिक तज्ज्ञ डॉक्टर आणि हजारो स्वयंसेवक सहभागी झाले. भव्य उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली. हा विक्रम केवळ संख्येचा नव्हता, तर सेवेच्या भावनेचा गौरव होता. तर श्रोते हो, नानासाहेबांच्या या महान कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. हा सन्मान तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या व्यक्तिमत्वाचा नव्हे, तर त्यांनी घडवलेल्या संस्कार परंपरेचा सन्मान होता. नानासाहेबांनी भारतीय समाजरचनेचा, संस्कृतीचा, परंपरांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांनी चालीरूढीतील त्रुटी दाखवून दिल्या आणि विवेकनिष्ठ दृष्टिकोन विकसित करण्यावर भर दिला. त्यांच्या मते समाज परिवर्तन हे एक दिवसात होत नाही, तर सातत्य, संयम आणि संस्कार यांच्या माध्यमातूनच ते साध्य होत असते. नानासाहेबांनी सांगितले की अज्ञान दूर करा, व्यसनांचा त्याग करा, स्त्रीचा सन्मान करा, राष्ट्रहिताला प्राधान्य द्या, पर्यावरण जपा, देहावसान आणि प्रेरणादायी वारसा. 8 जुलै 2008 रोजी हा ज्ञानसूर्य अस्त पावला, परंतु त्यांचा प्रकाश आजही लाखो लोकांच्या जीवनात उजेड पसरवत आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आणि अनुयायांनी त्यांच्या कार्याचा वारसा निष्ठेने पुढे नेला आणि श्री बैठक परंपरा आजही सुरळीतपणे चालू आहे. त्याचप्रमाणे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवत आहे. नानासाहेबांचे जीवन आपल्याला शिकवते की खरे अध्यात्म हे समाजसेवेत आहे. मित्रांनो, आज दिनांक 1 मार्च आणि आज नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिन आहे. स्पेक्ट्रम अकॅडमी प्रस्तुत रेडिओच्या या व्यासपीठाकडून नानासाहेब धर्माधिकारी यांना विनम्र अभिवादन. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांची संपूर्ण जीवनगाथा नुकतीच जाणून घेतली आणि मला खात्री आहे की ही माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. याबद्दल तुम्हाला जर काही अभिप्राय म्हणजेच फीडबॅक द्यायचे असतील तर त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. तसेच तुम्ही ऑडिओ किंवा मेसेज स्वरूपातही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता. श्रोते हो, यापुढेही हे सर्व कार्यक्रम असे सुरू राहतील. तत्पूर्वी मी आरजे निशा तुम्हा सर्वांची रजा घेते. पुन्हा भेटूया व्यक्तिविशेष या सत्रात आणि जाणून घेऊया अशाच एका थोर आणि ज्येष्ठ व्यक्तीची जीवनगाथा. धन्यवाद. कंपनी सुरू केली होती. ती आज जगातील सर्वात प्रभावशाली आणि महाबलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये गणली